22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतं आणि उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण बाजारपेठेमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे की रामभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते आणि बाजारपेठेमध्ये सुद्धा तेजी जी आहे ती दिवसेंदिवस आता वाढत चाललेली आहे। अयोध्येतल्या बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने मागणी आहे आणि येणाऱ्या भक्तांची खरं तर इच्छा असते की अयोध्येमध्ये आल्यानंतर काहीतरी सामान जे आहे ते आपल्या पाहुण्यांना देण्यासाठी अयोध्येमधून घेऊन जावं आणि त्यासाठी पितळाच्या भांड्यांना मोठ्या प्रमाणावरती मागणी असते। आपण पाहतोय की सगळ्या बाजारपेठेमध्ये या सगळ्या पितळाच्या वस्तू ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती नक्षीकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या भक्तांचं या वस्तू ज्या आहेत ते मन आकर्षून घेताना पाहायला मिळतं। आपण पाहतोय की इथं कुंकुवाचं पंचपाळ आपल्याला पाहायला मिळतंय, त्याचबरोबर आरतीसाठी हा दिवा आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपण करंडा पाहतोय की ज्याच्यामध्ये आपण कुंकू ठेवतो, त्याचबरोबर इकडे आपल्याला पंती पाहायला मिळते आणि आपण पाहतोय की हा छोटासा कलश जो आहे तो सुद्धा त्याची मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। आपण पाहतोय की हे कमंडोल आपल्याला पाहायला मिळते की ज्याच्यामधून आपण शरयूचं पाणी घेऊन जाऊ शकतो। अशा पद्धतीची सगळी तयारी अयोध्येमध्ये आता सध्या करण्यात येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतोय की छोटी छोटी जी भांडे आहेत त्यावरती लिहिण्यात आलेलं आहे राम जन्मभूमी, म्हणजे हे भांडं जे आहे हा कलश जो आहे तो आपण राम जन्मभूमीतून आणलाय याची माहिती खरं तर सगळ्यांना व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावरती मागणी जी आहे त्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हे ग्लास जे आहेत या ग्लासवरती सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे ते म्हणजे अयोध्या, त्यामुळे सगळीकडे एक प्रकारची सजावट जी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अशा भांड्यांवरती लिहिण्यात आलेलं आहे अयोध्या, म्हणजे आणलेली भांडी जी आहेत ते आपण अयोध्येमधून आणलेली आहेत त्याचा भास व्हावा अशा पद्धतीची संकल्पना या खरं तर या भांड्यांच्या पाठीमागची आहे। आपल्याबरोबर इथले दुकानदार आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। माताजी क्या कहना चाहेंगे, दिन भर दिन भीड़ बढ़ती जा रही है, हाँ कैसा लग रहा है? भक्त आते हैं, कैसा लगता है? अच्छा लगता है भैया। अच्छा लगता है। अभी क्या प्राइस चल रही है? इतना सारा सामान है, लोगों की डिमांड क्या है? लोगों की डिमांड वही है जिस पे राम का नाम लिखा है उनको वही चाहिए, या फिर इस ग्लास पे अगर राम जन्मभूमि लिखा है, राम मॉडल, राम किचन, राम मूर्ति, उन्हें यही सब डिमांड है। अभी उनको यही चाहिए जिस पे राम भगवान का नाम लिखा। अयोध्या से ये सामान लाए वो ऐसा लगना चाहिए, हाँ, कि जिस पे राम का नाम लिखा हो कि उन्हें पता दिखाए जहाँ जा रहे हैं कि हाँ हम अयोध्या से लाए हैं, इस पे राम प्रभु का नाम लिखा हुआ है। आपण पाहतोय की हे सगळं सामान जे आहे ते आपण अयोध्येमधून आणलंय हे खरं तर प्रत्येकाला कळावं यासाठी या भांड्यांवरती अयोध्या त्याचबरोबर राम जन्मभूमी अशी नावं जी आहेत ती कोरलेली आहेत। सुंदर असं नक्षीकाम या छोट्या छोट्या भांड्यांवरती पाहायला मिळतंय आणि या भांड्यांना बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे आणि येणारा भक्त जो आहे तो खरं तर या बाजारपेठेमध्ये येतोय आणि एखादी वस्तू जी आहे ते आपल्या पाहुण्यांसाठी घेऊन जातोय, त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ फुललेली पाहायला मिळते आणि संपूर्ण बाजारपेठेमध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला अयोध्येमध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।